लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानारयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अष्टसिद्धी नवनिधी के दाता म्हणून सांगतात. 8 सिद्धी एक सिद्धी केलेलो देव म्हणून सांगला री तो हनुमंत देव. आंजनेय सगळे हक्क नाव हनुमंत म्हणून सांगला आम्ही धैर्यवान म्हणून सांगतात. अजानुबाह ಊಹೆಗೆ ನಿಲುಕದ್ದು ದೇವತ ಸಪ್ತರ್ಷಿಂತು ಚಿರಂಜೀವಿ ದೇವತ तसा एक देव आमगेलो मुडबिद्रे हनुमंत तो जिवंत देव म्हणून सांगून एक लोक ख्याती असता. जगत्तांतू जाय नाशिल्ले जगत्तांतू खंय पळय नाशिल्ले जगत्तांतू गोतनाशिल्ले सत्य सकडी आमगेल मुडबिद्रे हनुमंत देवस्थान ಅಂತ जाता. मुडबिद्रे हनुमंत देवस्थान पेंटा मध्य हृदय भाग ಅಂತ असता. ते हंगा एक सण सिच्युएशन सांगता. हंगा मुडबिद्रेंतू रोड रुंद करचे म्हणून जालें. तेन्ना पन्नूराज म्हणून एकलो DC काही आशिल्लो तेन्ना. तेन्ना एक भारी सिच्युएशन जालें. हनुमंत देवस्थान रोडा लग्गी आसा. मेट्टा दाखोवन तोग पांय दवरले म्हळ्यार रोड. तसलें एक सिच्युएशन आमगेलें देवस्थान आसा. हें गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे आडಳಿತಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟ देव आमगेलो हनुमंत. ವೆಂಕಟರಮಣ आणि हनुमंत देवस्थान दोन्ही देवस्थान ಒಟ್ಟು ಅಷ್ಟೇ. ವೆಂಕಟರಮಣ ಸ್ವಲ್ಪ ತಕಡೆ ಹನುಮಂತ ಹಂಗ म्हळ्यार हंग कसं नाही जाला री. ವೆಂಕಟರಮಣ अंक नैवेद्य जल्लाले शिलेंची हनुमंता वच्चे थंय दाखून मग्गिरी येवन सम्रादानकी कसानकी जेवताय. ವೆಂಕಟರಮಣ सुरवे पूजा तक्क सुरवे नैवेद्य थंय दाखून येवचे हनुमंताक. हनुमंतान देवान दनयान घेतिले हनुमंतान घेवचे. तशी हनुमंताक दनी म्हळ्यार सुमार सगळी हे निदर्शन आसा. ವೆಂಕಟರಮಣ मगेल धनी म्हणून सांगची कतेरी सकट जल्लाले आशिल्ले एक उदाहरण आहे. तशी आमगेल मुडबिद्रेचे हनुमंतू जिवंत देव इता म्हणून सांगला री. विजयनगर साम्राज्यांतू व्यासराय तीर्थ म्हणून सांगून आशिल्ली. व्यासराय तीर्थ तांणी विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवरायाले तांणी एक आस्थान गुरू म्हणून सांगित. हे भक्त कनकदासू हे भक्त पुरंदरदासू हंक सगळे दीक्षे दिलेलो व्यासराय तीर्थ. ते व्यासराय तीर्थान पूजन केलेले आराधन केलेले प्रतिष्ठे केलेले 108 देव म्हणून सांगतात. ते 108 देवांत आमगेले मुडबिद्रे हनुमंत एकू. ते कशे व्यासराय तीर्थ म्हणून सांगतात. तक्क तांणी प्रतिष्ठे केलेले हनुमंताला बाल्लाक एक गांठ आसा म्हणून सांगतात. गांठ आसा आमगेले देवा गांठ आसा. ते गांठ आसा आनी ताणें पांयमुळ्याक एक राक्षसा की एक दुष्टशक्ती की मस्ती लायले एक हे कजान म्हणून सांगल्यार तुमगेलें एक दृश्य आमगेले मुडबिद्रे हनुमंत देवस्थानांत मेळटा. हनुमंताक सांगिल्लें म्हणके कोणेय एदूर ना पळय ती तो दक्षिण दिकाभिमुख जावन आसा म्हणून सांगिल्लें. उत्तरा दिक्क आसा दक्षिणाभिमुख जावन आसा वास्तुश्रेष्ठ जावन आसा. आमी तिरुपती कशी वास्तुश्रेष्ठ म्हणून सांगता की वास्तुश्रेष्ठ म्हणून सांगल्यार ताका समजायला आशिल्ली प्रकृती. तसाल एक प्रकृती आमगेले मुडबिद्रेंतू हनुमंत देवस्थान आमकां मेळच्याक पळयता. तशी व्यासराय तीर्थ स्वाम्यान प्रतिष्ठे केलेलो देव आमकां मुडबिद्रेक कशी आयलो म्हणून सांगला री. मेगेले एक बूक आसता ताजे प्रकार हांव सांगता. मागीर ते विंगड कशे आसा म्हणून म्हाका हें जैनांचेले एक मुलाक म्हाका मेळ्ळेले एक हनुमंताले एक काणी म्हळ्यार मुडबिद्रेंतू चवटार आसा. चवटार आसा म्हण हांगा आनी सामंत म्हणून सांगतात. कितली की सीमेंक एक ग्राम एक सीमंतार आसा की तसं सगळें आसता काय. ताका वयर एक व्हडलो राय चक्रवर्ती तागेले मुळा एक सीमंतार आसूं सामंतार आसूं. सामंत म्हळ्यार कोण चवटार आसूं. आतां ते परंपरे मुखार शिता आसता. बट तांगेले आडಳಿತ ना. हें आमगेलें देवस्थान आमगेलें आडಳಿತ गावड सारस ब्राह्मण समाज आडಳಿತ आसता. तशी हे सामंतार आसाक चेरडून आसता काय. तेन्ना हे सामंतार आसा एक मंत्री तागेलें फुल्ल नांव म्हाका विसरला मल्ल्या आड नांव तागेलें मल्ल्या. तर मल्ली माम मंत्री जावन आसता काय. तेन्ना आमगेलें हनुमंत देवस्थान हांगा प्रतिश्ठे जावं कसं नाही जाय न्ही. मल्ली म्हणून सांगून मंत्री आसता तो सांगता अशें अशें आमगेले म्हाका चेरडून म्हणून तो केन्ना कोरगून आसता. तेन्ना मल्ल्या एक माती धांवून येता बुद्धिवंतीकी करता. तो काय ज्योतिशी कितें कसा म्हणून म्हाका गोतना जाल्यार ताका कसां की एक ज्ञान प्रकार जो सांगता कसा म्हणून सांगला री तूं
चरडून जत्ता म्हणून सांगून एक संकल्प करका कशी विजयनगर अरसु कोण तो कृष्णदेवराय तगेल नाव जल्लल चरडाक दवरता म्हणून सांगून घेतला री तुका चरडू जत्ता म्हणून सांगून एक तो एक हें करता एक संकल्प करका म्हणून सांगता तशी ताका चरडू नासता ती तो तशी संकल्प करता मेगेले जावचे चरडाक हांव हागेले कृष्णदेवरायल नाव दवरता म्हणून कसांग की ते म्हणटा पळय ती हांव बंद कुतकोडलिक्कू कोल मुरिलिक्कू ते सांगता पळय कायडे बेश्या काय नाल्यार ते फोडूंक की समज येलें म्हणून सांगता ती तशी ताका चरडू जत्ता काय संतती जत्ता म्हणून सांगता आनी ताणें हें हाणें उडगास करता मल्ली मामू पळय अशें सांगून घेतलें तूं तें चरडू जाल्ला आतां नांव दवरका म्हणून नांव दवरता तें नांव दवरतना कशें जाता म्हळ्यार हें न्यूज थंय वता सुद्दी कृष्णदेवरायक मेगेले नांव दवरतालो हो कोण म्हणून आतां पळय फुडें धर्मस्थळा नांव काडून आशिल्लें ಹೊಳಕಡೆ म्हणून सांगताली ती आम्ही समेत म्हळ्यार मातु बिಡ ಮಂಜುನಾಥ कासु बिಡ तिಮ್ಮप्ಪ आम्ही कसाने धर्मस्थळ वत्ता म्हणून लेखून घेतला पुरो वचूक आशिल्लें म्हळ्यार त्या नमने कार्णिक त्या टायमार आशिल्ले आनी तांणी धर्मस्थळ म्हणून सांगून नांव खंय दवरूं सोणाशिल्लीं ती एक बस्सा दवर सोणाशिल्लीं ती खंयच्या तांणी घरा जेव दवर सोणाशिल्लीं ती म्हळ्यार तितले पेटंट म्हणून सांगून तांगेलें आशिल्लें तशी हें पेटंट विजय साम्राज्याचे विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवराय मेगेल नांव वो दवरचें हो कोण वो सामंत म्हणून आपण तांडून हाडया ती म्हणून सांगून पेटयता जनांक वचून तांडून हाडटा ती वो इकट्ठा परिस्थिती सिलकून पडटा कोण आमगेले मल्ली माम कशी हाका हाडसे वापस आमगेले सुस्तानांक म्हणून सांगून मागीर वत्ता बारे चंद करून ताका विवरण सांगता तुगेलें नांव दवरचें म्हणून सांगल्यार सामान्य आहे तूं श्रेष्ठ शिवाय तो श्रेष्ठ जातोय तू ना तुगेल कीर्ती वयर गेल नवे खंय ते आयली तुगेल कीर्ती तुगेलो सामंत सुरू करता तुगेलें नांव दवर न्हू चरडा दवरता म्हणून सांगलें की चरड जालेल शिवाय तागेल अंत जालें सामर्थ्य न्ही म्हणून कसं की चाकचक्य करून तें दाखोवन सोडून हाडता म्हणून सांगून त्या पुस्तकार वाचला त्या चाकचक्यतेन हाडलेलें त्या कृष्णदेवरायन व्यासराय तीर्थान प्रतिष्ठा केलेले आराधना केलेले मूर्ती मल्ली मम्मांक आमकां दिवन पेटोवचे म्हणून सांगून हें ऐतिह्य हें पुस्तकारी आसा तच नंतर ते मूर्ती घेवन येता ती ते मूर्ती घेवन येताना ते आत्ता खंय प्रतिश्ठा जाला देव थंय हल्ला न्ही खंय थंय म्हाका प्रतिश्ठा करता म्हणून एक देवाला एक संकल्प जाल्ले प्रकार थंय देवाला एक प्रतिश्ठा जाता प्रतिश्ठा कशी जाता दक्षिणाभिमुख जावन जाता खंय दक्षिणाभिमुख जावन भारी उण रॅर म्हणून सांगता आतां कशी त्या एडामुरी बालामुरी म्हणून बालामुरी बार उणी की तशी हें जावन आसता वास्तुश्रेष्ठ जावन आसता आतां मागीर ಸ್ವಲ್ಪ संशोधनान केलां कसं म्हणून सांगला रे ते फुडें बागील एक दक्षिणा बागील आशिल्लें दक्षिण दिक्का बागीलो म्हळ्यार दक्षिण दिक्का बागील जाल्यार ते उच्च स्थितीर आसता दक्षिण आग्नेय बागील आसता बट उत्तर दिक्का तें कसं न्ही बागील ना बट त्या गर्भगुडी मक्षक सान बागील केला मातींतल्यांची वास्तू प्रकार पश्चिमा एक बागील आसा बट आर्थ एक 4-5 वर्सां फुडें की एक पूर्व दिक्कांत एक बागील केला पूर्वांत ते बागीला पश्चिमांत ते बागीला दक्षिण ते बागीला ते वास्तूक अनुगुण जावन आसता वास्तू बॅलन्स जावन आसता वास्तू प्रकार मागीर आमी देवस्थाना वाचता आमी चड सांगूं जायना हिता म्हळ्यार ते आगम सिद्धांत प्रकार जावचे आशिल्ले ते एक जावचे आशिल्ले सिच्युएशन तशी देव दक्षिणाभिमुख जावन आसता आनी केला जेन्ना म्हणटा ती देवाल तोंड पूर्व गोवला म्हणून देव दक्षिणाक आसा तोंड तागेलें एक दृश्टी दक्षिणा दिक्काक आसा बट तोंड पूर्व घेवली मी ती थंय केला जेन्ना सांगता ते वास्तू श्रेष्ठ आयले म्हणून सांगून आनी थंय पळय ती हांव सांगचे सिच्युएशन कसं न्ही हाजे कोरोना पासून फुडें दिसाका 8,000 वैरी सियाळा अभिषेक जाल्ले देव म्हळ्यार आमगेले मुडबिद्रे हनुमंतू पण हनुमंतू खंय गेल्यार आसा कारकाळा हनुमंते बेळवता आसा तोवे होडूची म्हळ्यार आमगेले हाका पळयतना आमी तुमी हांगा कारकाळा कसं म्हणटा म्हळ्यार वेंकटरमण म्हणून सांगता ती वेंकटरमण पावता तागेले फाटीबाला रक्षण दिता हांगा तशींच आमगेले मुडबिद्रेन तूं दिडशी डिक्शनाक कसं म्हणून सांगल्यार हनुमंता म्हणून सांगल्यार पावता आमी एक्चुअली हनुमंताक डायरेक्ट न्हय तो समेत ओप्पना तागेले धनी वेंकटरमणूंची तो कसं सांगता म्हळ्यार म्हाका सूर्य वेंकटरमणाक पांय पोवया म्हणटा आतां हांगा मुडबिद्रे जाल्यार आमी हनुमंत देवस्थानाक डायरेक्ट वचचे
म्हाका तितलें सम दिसना इथं म्हळ्यार वेंकटरमणाक पांय पडूं वचूं का तेन्ना मात्र ताजें पूर्ण फल मेळचें तशीं वेंकटरमण समज सांगना हें सिच्युएशन कशें म्हणून सांगला रे तशीं 7,000 8,000 वयर आशिल्ली शियाळा अभिषेकू त्या भटमामान घालची म्हणून सांगला रे पळय ती त्या एक निजावन जाला रे त्या सिच्युएशन म्हणून सांगला रे नंबूचक साध्य ना आत्तांचे आमगेले भटमामो कितली की वर्स दाखवून तांणी देवाला सेव करून येता सी तांगेले एक विशेष शक्ती म्हणून हांव हनुमंताला एक सिद्धी म्हणून सांगता त्या हनुमंताक शियाळा अभिषेक करतना तांणी त्या एक वायू पुरस्चरण की नाही ते एक तागेले एक पवमान मंत्र सांगची की तशें जाल्यार आमी तितो आनिकय तागेले पावित्रते तागेले तेंचे एक सान्निध्य दीस ते वाडता आसा ते मात्र न्ही दिसाक 9 रंगपूज जाता पळय ते फुडें 4 की 5 की रंगपूज जाताले एक वर्स बुकींग म्हणून सांगल्यार 9 वर्साक जानेवारी की तांणी बूक भायर काडटा ती ते मागीर क्युरप कितले 5 घंटे क्युरप जाता ती एकला 2 मात्र रंगपूज दिता ती ते एकलाक 2 रंगपूज ताणें बूक करी येता 1 वर्सा भितर मागीर ताका बूक करूं साध्य ना 5 जाले आशिल्ले 9 जाले 9 जाताना आमी कसां करता म्हळ्यार आमकां एक सुप्रीमो आमकां एक प्रधान म्हणून सांगला देवा म्हणकेची देवार पयलीं ओडो म्हणें आमी स्वाम्याला वचून निमीचे ते स्वाम्याला वचून निमित्ताने आमगेले काशी मठ सुदीन तीर्थ स्वाम्याला वचून निमित्ताने आमी डिसायड करून गेली ती 5 जातात स्वामी आमी 9 करका म्हणून लेखला म्हणून तांणी कसं सांगचें जायत रे 9 करया ती म्हळ्यार आमगेलें मना आशिल्लें कसं न्हय तें देवाला मना आशिल्लें देवान मना हाडलेलें म्हणून तशें 9 रंगपुजे आज एक जत्ता एकादशीक एक सोड 9 रंगपुजी म्हणून सांगल्यार कसं न्हय पळयात तुमी त्या दनपारचे शियाळा अभिषेकान जाता शेनवार पळता तुमी 3.5 घंटे जाता भटमामाने 1 घंटे की 1.5 घंटे अभिषेक सुरू केला री दनपाराचे मंगळा आरती जाताना थंय एक साक्षात प्राणदेव आमगेले जिवंत देव म्हणून मुडबिद्रे सुತ್ತमुತ್ತಲ मुडबिद्रे बाहेरचे राज्य जावो देश जावो विदेश जावो कितली की जाणां तांणी लेखील काम अनारोग्य मरणां लागून भायर येयलेलें आसता मारणान ती कायल लागून जाल्लेलें आसता कितली की जाणां तशें एक देवाक ते मंगळा आरती 3.5 घंटे 4 घंटे पळयताना ते एक सिच्युएशन भारी एक देवची आमगेलो रामचंद्र आनी हनुमंत ओटू जावन असं म्हणून सांगून एक सिच्युएशन आमकां दिसता धन्यता भाव दिसता आनी थंय देवाक केलेलो अभिषेक पळय ती शियाळे अभिषेक जावो कसनय जावं ते प्रसाद हें ते खंयचेय जाला रे कितलेक शिस्तार थंय वतात म्हणून सांगला रे ते शियाळे अभिषेक प्रत्येकांक दितात ती आतां एक तुमी भायर शियाळे एक शियाळ घेवचे 60-70 रुपया आसा एक शियाळे एक बोंडाचे एक तुमी आंगडीन तूं घेतली म्हळ्यार ताका एडल्ट्रेशन ताका ऐसा मुद्दे की कसं की घालून पोटो एक आमगेले आरोग्य एक वायट करचें आशिल्लें पित्तान रुची जाता बट ह्या देवाला अभिषेकाचे ते मंत्र सांगिल्ले ते वायू पुरस्चरण की ते देवाक पवमान मंत्र सांगून केलेले की हें सकट ते पिल्ली म्हणून सांगला रे तो आरोग्यवंत न्ही ताका कायल खंडित येना वर्सा 8 मातशें वखद पिवच नाका आमगेले हनुमंत देवाले शियाळा उद्दा पिल्ल म्हणून सांगला रे तो चिरंजीवी म्हणून सांगता हांव हनुमंत चिरंजीवी म्हळ्यार हांव कसो चिरंजीवी म्हळ्यार रे ते चिरंजीवीक एक आराधन करचें ते चिरंजीवीक पूजन करचें ते चिरंजीवीक पांय पडचें आमगेले पापदोश निवारण करचें एक ह्या शियाळ्यान तूं अमृत जावन आस म्हणून सांगून हांव ते भारी खुशेर पावता